व्रतदिनी किंवा महाएकादशीसारख्या सार्वत्रिक उपवासाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास त्यास पर्याय कोणता? उपवासाच्या दिवशी श्राद्धतिथी येत असेल व हस्तश्राद्ध म्हणजेच ब्राह्मण भोजनयुक्त श्राद्ध करावयाचे असेल तर उपवास नसणारे ब्राह्मण भोजनासाठी निमंत्रित करावे. उपवास नसणारे ब्राह्मण मिळाले नाही तर श्राद्धातील विविध विकल्पांचा आधार घ्यावा. जर श्राद्धकर्त्या पुरुषास किंवा त्याच्या कुटुंबियास उपवास असेल तर त्यावेळी श्राद्धाचे अन्न केवळ अवघ्राण म्हणजे फक्त नाकाने हुंगणे असे करावे. अशावेळी संध्याकाळी उपवास सोडवायचा असेल तर त्यावेळी भोजनसमयी श्राद्धशीष प्रसाद ग्रहण करावा. संकष्टी व प्रदोष असेल तर सायंकाळी देवासाठी मोदक अथवा चुरमा असा वेगळा नैवेद्य करावा. एकादशी श्राद्ध निर्णय. एकादशी दिवशी श्राद्धतिथी आल्यास श्राद्धकालासाठी असणारी विहित तिथी आदल्या किंवा दुसऱ्या दिवशी आहे का हे आधी पंचांगात पाहावे. उपोषणाच्या दिवशीच जर श्राद्धतिथी येत असेल तर आम्मान्न म्हणजे शिधा किंवा हिरण्य म्हणजे दक्षिणा देऊन श्राद्धविधी करावा, पण शक्यतो श्राद्धतिथी ओलांडू नये. योगायोगाने पुढे कधीतरी आदल्या किंवा दुसऱ्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास व भोजनासाठी ब्राह्मण उपलब्ध झाल्यास त्यावेळी मात्र हस्तश्राद्ध जरूर करावे. काही ठिकाणी एकादशीचे श्राद्ध दुसरे दिवशी करण्याची प्रथा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा म्हणजे असेच नवीन उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.